हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही पाहिलंच असेल की मागच्या भागात आपण युनिट 1 कंप्लीट केला. नंबर वर्क हा आपला युनिट मागच्या भागात कंप्लीट झाला. आज आपण ऑपरेशन ऑन नंबर्स युनिट 2 हा स्टार्ट करतो आहोत आणि त्याच्यातला 9th नंबरचा लेसन आहे ॲडिंग अप टू 5 डिजिट नंबर विथ कॅरी. आता आपल्याला ॲडिशन किती नंबरपर्यंत बघायचं आहे तर 5 डिजिट नंबरपर्यंत विथ कॅरी. कॅरीवरची पण याच्यात तुम्हाला एक्झाम्पल असणार आहे. आपण पहिले बेसिक इन्फॉर्मेशन बघू काय सांगितली आहे ती. नीट लक्ष देऊन ऐकायचं. रीड अँड अंडरस्टँड. अरेंज द नंबर्स टू बी ॲडेड वन बिलो द अदर ॲज पर देअर प्लेसेस. तुम्हाला पहिला पॉईंट एक्सप्लेन करून सांगते. या ठिकाणी समजा असा नंबर आहे 200 + 20. त्याची प्लेस व्हॅल्यू जी असेल तीच तुम्ही त्याच ठिकाणी तो नंबर लिहायचा आहे. मग 0 to 220. तुम्ही जर प्लेस व्हॅल्यू चुकवली, समजा आता 2 हा कोणत्या 2 हा 100 प्लेसला आहे, 0 या ठिकाणी 10 प्लेस आणि हा 0 युनिट प्लेसला आहे. आणि या ठिकाणी हा जो 2 आहे त्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे तर तो 10 प्लेसला आहे. म्हणजे तो इथेच यायला हवा. तुम्ही जर या ठिकाणी असं लिहिलात आणि 0 10 प्लेसला लिहिलात आणि असं जर ॲडिशन केलं तर हे आन्सर काय आहे तुमचं रॉंग आहे. तुम्हाला कसं लिहायचं आहे 200 त्याची प्लेस व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. आता या ठिकाणी या 2ची प्लेस व्हॅल्यू काय आहे तर 100 प्लेसला आहे, हा 10 प्लेसला आहे. मग तसा तो नीट लिहून घ्यायचा नंबर. पुढे बघू आपण. आता हे तुम्हाला सगळं झालेलंच आहे, एवढं काही एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे. तरी पण एकदा आपण बघू. वाईल ॲडिंग हॉरिझॉन्टली अँड ॲड द डिजिट फ्रॉम राईट टू लेफ्ट इन ऑर्डर. आता ॲडिशन करतेवेळी तुम्हाला समजा असा नंबर असेल 111 + 11. हे तुम्ही जेव्हा ॲडिशन कराल त्यावेळी तुम्हाला या प्रकारे ॲडिशन करायचं आहे. तुम्ही जर या साईडने गेलात, आपण ॲडिशन कोणत्या साईडने केलं तर बघा आपली ही साईड आहे ती कोणती आहे राईट साईडने. म्हणजे युनिट प्लेसचा नंबर आपण पहिला घेणार आहोत ॲडिशन करतो. 1 + 1 2, 1 + 1 2 आणि हा 1. तुम्ही जर लेफ्ट साईडने ॲडिशन केलं तर ते काय चुकीचं आहे. तुम्हाला करतेवेळी या साईडने म्हणजे राईट साईडनेच ॲडिशन करायचं आहे. हा तुमचा सेकंड या ठिकाणचा पॉईंट आहे. पुढे बघा. राईट द नंबर्स करेक्टली द नंबर्स आर गिवन इन वर्ड्स. समजा तुम्हाला वर्डमध्ये नंबर दिले असतील आणि त्याचं ॲडिशन करायचं असेल ते पण तुम्ही करेक्टली लिहायचं आहे. समजा या ठिकाणी बघा 1 101 1 + 100. आता असं तुम्हाला वर्डमध्ये दिलेलं आहे. एखादं एक्झाम्पल जर वर्डमध्ये दिलेलं असेल तर ते नीट तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे काय दिलेलं आहे. तर 101 प्लस काय करायचं आहे तर 100 100. म्हणजे या ठिकाणी जे काही तुम्हाला वर्डमध्ये दिलेलं असेल ते पहिला नंबर नीट वाचायचा आणि नंतर ते सॉल्व करायचं आहे. नाहीतर इथे जर तुम्ही चुकवलात, हे जर इथे मी 101च्या ऐवजी 102 लिहिलात किंवा 100च लिहिलात तर नीट लक्ष न देता केलात तर हे तुमचा आन्सर काय होणार इथे चुकणार आहे. त्यामुळे जे काही दिलेलं असेल वर्ड प्रॉब्लेम तो नीट वाचायचा. कोणती संख्या काय दिलेली आहे ते नीट रीड करायचं आणि नंतरच ते एक्झाम्पल सॉल्व करायचं. पुढे ट्राय टू कीप द कॅरी ओव्हर मेंटली. कॅरी ओव्हरचं जर एक्झाम्पल असेल तर तुम्ही ते नीट करायचं आहे. आता समजा या ठिकाणी 26 + 14 असा जर नंबर आहे आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की कॅरी ओव्हर 6 + 4 किती होणार 10. इकडे कॅरी ओव्हरला किती आला तर 1 2 + 1 3 + 1 4. म्हणजे कॅरी ओव्हरची जी एक्झाम्पल असते ती तुम्हाला नीट लक्षपूर्वक तुमचं डोकं स्थिर ठेवून तुम्हाला ही काय करायची सॉल्व करायची आहे. कुठेही जरा जरी चुकवलं त्या ठिकाणी या कॅरी ओव्हरचा जर 1 तुम्ही घेतला नाही तर तुमचा आन्सर चूक येणार या ठिकाणी. त्याच्यामुळे जे काही दिलेलं असेल ते नीट लक्षपूर्वक काळजीपूर्वक काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. त्यानंतर 5वा पॉईंट बघा. व्हाईल सॉल्विंग वर्ड प्रॉब्लेम्स फर्स्ट रीड देम केअरफुली. समजा वर्ड प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नीट केअरफुली रीड करायचे आहेत अँड अंडरस्टँड दॅट दे कंटेन. त्याच्यात काय सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी ॲडिशन आहे की सबस्ट्रॅक्शन आहे ते पण तुम्हाला कळायला पाहिजे. त्यानंतर व्हॉट इज टू बी फाइंड आउट. तुम्हाला काय शोधायचं आहे अँड विच ऑपरेशन आर टू बी कॅरी आउट. आणि त्या ठिकाणी कोणतं ऑपरेशन म्हणजे ॲडिशन करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायची की डिव्हिजन हे तुम्ही पहिला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच तो वर्ड प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायला घ्यायचा आहे. आपण आता डायरेक्टली सॉल्व एक्झाम्पलला सुरुवात करू. मी तुम्हाला जे काय आता हे काय तुमच्यासाठी नवीन नाही आहे ॲडिशन
सोपं आहे, फक्त ते तुम्ही काळजीपूर्वक सॉल्व करायचं आहे. सॉल्व एक्झाम्पलमधलं पहिलं बघू आपण. या ठिकाणी लिहिते जो काय नंबर दिलेला आहे ते 50,325. हा नंबर काय आहे पहिला 50,325 प्लस 21,726. आता याचं तुम्हाला काय करायचं आहे तर ॲडिशन करायचं आहे. आपण लिहू. आता हे तुम्हाला दिलेलं आहे ते हॉरिझॉन्टलने दिलेलं, आपण व्हर्टिकलमध्ये लिहून घ्यायचं, कारण हॉरिझॉन्टलने आपला आन्सर चुकू शकतो. आता हे कॅरी ओव्हरचं एक्झाम्पल आहे. 5 + 6 किती होणार तर या ठिकाणी 11. 2 2 4 + 1 5. या ठिकाणी 7 + 3 किती होणार तर 10. 1 या ठिकाणी 1 + 1 2 आणि 5 + 2 7. आता या प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला झालेलीच आहेत. आपण कधी पण युनिट साईडने स्टार्ट करते, इकडून नाही. या ठिकाणावर जर तुम्ही केलात आणि ही साईड कोणती तर राईट साईडने कोणतेही ॲडिशन सबट्रॅक्शन जे काय असेल ते जो काय तुम्हाला म्हणजे सांगितलं असेल ते तुम्ही या साईडने सुरुवात करायची. 5 + 6 11. या ठिकाणी 1 कॅरी ओव्हरला कोणता नंबर आला तर 1. 2 + 2 4 1 5. या ठिकाणी 7 + 3 किती होणार 10. या ठिकाणी 1 + 1 किती होणार तर 2. 5 + 2 7. अशा प्रकारे याचा आन्सर किती आला आहे 72,051. म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक या ठिकाणी तो बरोबर आहे. आता इथे जरा जरी तुम्ही कोणता कॅरी ओव्हरचा जर नंबर चुकवला तर तुमचं हे आन्सर चुकू शकतं. त्याच्यामुळे नीट काळजीपूर्वक अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. आपण पुढचं एक्झाम्पल बघू. आता ही सगळी सॉल्व एक्झाम्पलच मी पहिली घेतली आहे. आता सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा. या ठिकाणी तुम्हाला काही बॉक्स म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला नंबर कोणता आहे तो ओळखायचा आहे. 2 7 6 27,689 प्लस 2 या ठिकाणी तुम्हाला नंबर कोणता आहे तो ओळखायचा आहे. 8 पुन्हा या ठिकाणी ब्रॅकेट आहे त्याच्यानंतर 4. आता हे काय तर ॲडिशन करायचं आहे. या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता युनिट प्लेसला काय तर 9 + 4. ठिकाणी ॲडिशन केल्यावर काय येणार आन्सर तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी 9 + 4 केल्यावर काय येणार 30. या ठिकाणी आपल्याला कॅरी ओव्हरचा 1 इकडे लिहावा लागेल. 1 इकडे लिहावा लागेल आणि खाली इथे पण तुम्हाला नंबर दिलेले आहेत ते पण पहिले आपण लिहून घेऊ. 0 4 आणि 5. आता बघा आता या ठिकाणी तुमचा आन्सर 4 यायला हवं. मग असा कोणता नंबर इथे तुम्ही ब्रॅकेटमध्ये ठेवू शकता की ज्याच्यामुळे या ठिकाणी 4 आन्सर येईल. आता 9 + 4 किती झाले 9 + 4 13 झाले. या ठिकाणी आपला कॅरी ओव्हरला 1 आला म्हणजे 8 + 1 किती होणार 9 होणार. आता 9 मध्ये आपण कोणता नंबर ॲड केला या ठिकाणी 9 + 5 किती होणार तर 40. म्हणजे या ठिकाणी काय येणार तर 5 येणार. असं तुम्ही पुढचं करत जायचं. या ठिकाणी पुन्हा 1 आला बघा. सॉरी या ठिकाणी नंबर चुकलाय बघा 3 आहे बुकमध्ये चुकून मी 8 लिहिलेला 6. आता आपलं आन्सर बरोबर आहे. 6 + 3 किती होणार 9 आणि 9 + 1 किती झाला या ठिकाणी 10 झाला म्हणजे 1 पुन्हा इकडे आला. आता 7 + 8. आता 8 मध्ये तुम्ही किती ॲड केल्यावर इथे काय होणार तर 14 होणार आहे. 7 + 1 8 झाले. या ठिकाणी आपण 8 + 6 14 नंबर येणार 6. ते 2 पुन्हा इकडे कॅरी ओव्हरचा 1 2 + 2 4 + 1 5. अशा प्रकारे आपण बघितलं तुम्ही की या ठिकाणी कोणता नंबर आला तर 6 आणि इथे कोणता आला आहे तर 5 आला. आन्सर आपला कोणता येणार पर्याय क्रमांक 3. आता अशा प्रकारची कॅरी ओव्हरची एक्झाम्पल तुम्हाला झालेली आहे. त्याच्यामुळे याच्यात अजून काही एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. फक्त या ठिकाणी तुमचं डोकं चालवून तुम्ही काम करायचं आहे. नीट काळजीपूर्वक ही अशा प्रकारची एक्झाम्पल सॉल्व करायची आहे. जर तुम्ही कॅरी ओव्हरचं काही इथे जरा जरी चुकवला तुमचं जर लक्ष नसेल तर हे आन्सर तुमचं एक जरी नंबर या ठिकाणी आणि या साईडने जर तुम्ही सुरुवात केली तरी पण ते आन्सर चुकणार आहे. तुम्हाला युनिट साईडनेच कोणतेही ॲडिशनचं जे असेल ॲडिशन सबट्रॅक्शन जे काय असेल ते तुम्हाला या साईडने कोणतेही ऑपरेशन तुम्हाला या साईडने सुरू करायचं आहे. हे लक्षात घ्या. ॲडिशन मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन मी ते सगळं पुढे तुम्हाला शिकवणार आहे.
पहिलं फक्त हे जे काय सॉल्व केलं आहे ते लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये इथे कोणता नंबर आला तर 6 आणि नंतर आहे 5. पर्याय क्रमांक 3 आपला काय बरोबर आहे. आपण पुढचं 3rd नंबरचं एक्झाम्पल बघू सॉल्व. आता हे पण सोपं आहे. जोशू brought a table for rupees 19,350 and a chair for rupees 9,675. How much did he spend in all? आता या ठिकाणी बघा टेबलची आपण लिहू या ठिकाणी 3rd नंबरचं एक्झाम्पल. टेबलची कॉस्ट किती आहे रुपीज 19,350. 19,350 आणि त्याच्यानंतर चेअरची कॉस्ट आहे 9,675. चेअर नंबर नीट लिहून द्यायचे 9,675. पुन्हा एकदा क्वेश्चन बघा. जोशू bought a table for rupees 19,350 and a chair for rupees 9,675. How much did he spend in all? आता इन ऑल म्हणजे त्यांनी एकत्र जो टेबल आणि चेअरचे टोटल किती पे केले म्हणजे किती दुकानदाराला दिले ते आपल्याला काढायचं. म्हणजे त्या ठिकाणी काय करायचं ते ॲडिशन करायचं आहे. सोपं आहे. मग 0 + 5 5, 7 + 5 12, ठिकाणी 1, 6 + 3 9 + 1 10, 9 + 9 18, 19 आणि 2. या ठिकाणी टोटल आपण काय आन्सर करू 29,025. आता तुमच्या बुकमध्ये जो पर्याय क्रमांक 1 आहे तो काय आहे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी इन ऑल म्हणजे सगळे टोटल तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन वर्ड प्रॉब्लेम अशा प्रकारचे जर तुम्हाला दिले असतील की आता वर्ड प्रॉब्लेम देतील तुम्हाला ॲडिशनचे देतील सबस्ट्रॅक्शनचे एकत्र जर दिले असतील तर तो कोणता आहे ॲडिशन आहे की सबस्ट्रॅक्शन आहे हे ओळखणं पहिलं गरजेचं आहे. आता हा लेसनच आपल्या ॲडिशनवर असल्यामुळे तुम्ही ते पटकन सांगू शकता की या ठिकाणी इन ऑल म्हणजे टोटल तुम्हाला काढायची आहे. बघा इकडे 0 + 5 5, 5 + 7 12, 2 आला इकडे. आपण कॅरीओवरचा 1 इकडे लिहिला. 6 + 3 9 + 1 10. पुन्हा या ठिकाणी 1. आता 9 + 9 18 + 1 19, 1 + 1 2. तर यासाठी तुम्हाला नंबरवर जे आहे ते पटापटा थोडं करता आलं पाहिजे. तर जास्त वेळ तुम्हाला विचार 5 + 7 किती होणार तर 12 हे पटकन तुम्हाला कळालं पाहिजे. तर हे अशा प्रकारची एक्झाम्पल तुमची कशी पटापटा सॉल्व करून होतात. आता पुढे बघू आपण 4 नंबरचं एक्झाम्पल. क्वेश्चन पहिला नीट ऐका. इफ 29,638 is subtracted from a number, the answer is 47,048. What is that number? पुन्हा एकदा क्वेश्चन वाचते. इफ 29,638 is subtracted from a number, the answer is 47,048. What is that number? आता असा एक नंबर आहे मी पूर्ण क्वेश्चन लिहत नाही. 29,638 हा एक नंबर आहे या ठिकाणी दिलेला आणि तुम्हाला सांगितलं आहे की आन्सर काय येते तुमचं 47. पूर्ण क्वेश्चन लिहत नाही एक्सप्लेन करते फक्त. आन्सर काय येते तुमचं 47,048. ठिकाणी आन्सर या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. आता क्वेश्चन बघा. इफ 29,638 इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम अ नंबर. एक असा नंबर आहे की त्याच्यातून 29,638 तुम्ही सबस्ट्रॅक्ट केला तर आन्सर किती येते तर 47,048. मग तो नंबर कोणता आहे. मग अशा प्रकारचं जर एक्झाम्पल तुम्हाला आलं तर तुम्ही सरळ काय करायचं जे 2 नंबर दिलेले आहेत त्याचं काय करायचं ॲडिशन करायचं. 47,048 प्लस 29,638. आता याचे ॲडिशन बघू आपण. 8 + 8 16, 4 + 3 7 + 1 8 6,
त्याच्यापुढे 7 + 9 नंबर नीट चेक करायचे. 7 + 9 16, 4 + 2 6 7 76,686. आपला आन्सर काय आलं 76,686. आपण हे आन्सर पुन्हा रिचेक करू. त्यांनी काय सांगितलंय बघा. आता कोणता नंबर सबस्ट्रॅक्ट करायचा आहे तर 29,000 हे जे आन्सर आले त्याच्यातून आपण हा नंबर सबस्ट्रॅक्ट करून बघू. 29,638. 16 मधून 8 गेले या ठिकाणी 8. आपल्याला हे आन्सर यायला हवं. त्याच्यानंतर 7 मधून 3 4 0. 16 मधून 9 गेले 16 - 9 7 आणि 6 - 4. बघा जे काय आपण आन्सर या ठिकाणी काढलं म्हणजे आपण काय केलं तर पहिले या दोघांचे जे नंबर दिले होते त्याचे ॲडिशन केलं आणि ॲडिशन केल्यावर आपलं आन्सर काय आलं तर 76,686. मग ते आपलं आन्सर जे आलंय ते बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण काय केलं तर हा जो नंबर आहे त्याच्यातून काय केला हा नंबर मायनस केला. आन्सर आपलं काय आलं तर 47,048. म्हणजे आपण जे काय आन्सर काढलं ते बरोबर आहे. अशा प्रकारचं जर तुम्हाला आन्सर म्हणजे अशा प्रकारचा जर क्वेश्चन आला किंवा तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल तर ॲडिशन करायचं. जे नंबर दिलेले आहेत त्याचं ॲडिशन करायचं. पहिला क्वेश्चन काय करायचं नीट रीड करायचं आहे. अशा प्रकारे आपली जी सॉल्व एक्झाम्पल होती ती आपण सॉल्व केली. आपण पुढचं एक्झरसाईजवर जाऊ. एक्झरसाईजमधलं पहिलं एक्झाम्पल. आता हे थोडं मी फास्ट घेते कारण तुम्हाला हे सगळं झालेलंच आहे. एवढं काय कठीण नाही आहे आणि थोडं तुम्ही पण याची प्रॅक्टिस करायची आहे. साधं ॲडिशन सबट्रॅक्शन आहे. फक्त तुम्हाला ते पटापटा करता येणं गरजेचं आहे आणि लक्षपूर्वक करायचं. आता हे ॲडिशन करायचं आहे सोपं आहे. आपण व्हर्टिकलमध्ये लिहून घेऊ. पहिलंच प्रॅक्टिस सेट एक्झरसाईज मधलं 9.1 मधलं पहिलंच एक्झाम्पल. 79,999 + 1. तर या ठिकाणी 9 + 1 10. पुन्हा 9 + 1 10. 9 + 1 10. 9 + 1 10. इकडे 8. आता 79,991 + 1 हे आपल्याला करायची पण गरज नाही आहे ॲक्च्युली. कारण ह्याच्यात 1 जर तुम्ही ॲड केलं तर आन्सर तुमचं काय येणार तर 80,000 येणार. हे लक्षात घ्यायचं. हे करून बघायची गरज नाही आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. तुम्ही डिरेक्टली पण आन्सर याचं लिहू शकता. पर्याय क्रमांक 3 आपला काय आहे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर आपण लगेचच सेकंड क्वेश्चन बघू. $6,854 + $7,811 + $3,963. अशा प्रकारे तुम्हाला आता हॉरिझॉन्टलमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता हे व्हर्टिकलमध्ये आपण लिहून घेऊ म्हणजे सॉल्व करणं तुम्हाला सोपं जाईल. हे नंबर लिहिते वेळी नीट लिहायचे या ठिकाणी. त्याच्यानंतर + 3,963. आता आपण ॲडिशन करून बघू याचं. 4 + 1 5. 5 + 3 8. त्यानंतर 6 5 + 1 6. 6 + 6 12. आता तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता. 9 + 1 10. 8 + 8 16. 16 + 10 26. 2 आले. 18,628. ॲडिशन केल्यावर पुन्हा एकदा नीट आन्सर चेक करायचं. 4 + 1 5 + 3 8. या ठिकाणी 5 + 1 6. 6 + 6 12. 1 लिहिला आपण या ठिकाणी कॅरीवरचा. 8 + 9 9 + 9 किती होणार 18. 18 + 8 26. 6 लिहिला कॅरीवरचा 2 इकडे. 6 + 2 8 झाले. 8 + 3 11. 11 + 7 किती झाले तर 18. आन्सर आपलं बरोबर आहे. असं पुन्हा एकदा चेक करायचं.
पर्याय क्रमांक या ठिकाणी कोणता बरोबर आहे तर 1. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व्ह कराल तेवढी म्हणजे तुम्हाला अजून पटापटात ते समजेल. 3rd नंबरचं एक्झाम्पल बघू. नंबर बघा 10,000 आहे पहिला 10,000 नंतर 1,000 1,000 आणि 999 10,000 1,000 प्लस 999. आता हे पण आपण काय करू तर वर्टिकलमध्ये लिहून घेऊ. आता 10,000 प्लस या 1ची व्हॅल्यू काय आहे तर हा 1000 प्लेसला आहे त्याच्यामुळे ज्याची प्लेस व्हॅल्यू जशी आहे तसाच तो नंबर लिहून घ्यायचा. हा कोणता आहे 9 तर 100 प्लेसला आहे त्याच्यामुळे पुढचं आपण असा लिहायचा नंबर. चुकून जरी हा जर 999 तुम्ही इकडे लिहिलात तर तुमचा आन्सर चुकणार कारण त्याची प्लेस व्हॅल्यू बघा काय आहे ती आणि तसाच तो नंबर तुम्हाला लिहायचा आहे 999. ॲडिशन करणं सोपं आहे. 11,999 फक्त तुम्ही ह्याची प्लेस व्हॅल्यूनुसार त्याचा तो नंबर लिहायचा आहे व्हर्टिकलने. पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे बघू आपण 4 नंबरचे एक्झाम्पल. जर ही 2,500 मी नंबर लिहिते या ठिकाणी प्लस 3,500 इज इक्वल टू 6,000 then 2,499 plus 3,501. आता अशा प्रकारचं जर एक्झाम्पल आलं तर तुम्हाला सॉल्व्ह करणं खूप सोपं आहे. त्याचं ॲडिशन न करता पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इथे या ठिकाणी काय केलं आहे या ठिकाणी नंबर कोणता आहे तर 2,500 मी इथे कोणता दिला आहे 2,499 म्हणजे ह्याच्यात जर तुम्ही 1 ॲड केला तर काय नंबर तयार होणार तुमचा 2,500 आणि या ठिकाणी काय तर 3,500 इकडे एक जास्त दिलं आहे म्हणजे 3,501 आहे. म्हणजे दोन्हीचा जर तुम्ही अर्थ बघितला तर काय सेम आहे. हा इकडे काय केलं आहे तर 1 ने कमी केला आहे आणि हा 1 ने काय केलं आहे जास्त केलं आहे म्हणजे आन्सर काय येणार तेवढंच येणार 6,000 या ठिकाणी तुमचं आन्सर येणार. आता हे तुम्ही करून पण बघू शकता पण या ठिकाणी जर तुम्ही डोकं लावून हे जर सोडवलं तर ते पटकन तुम्हाला ॲडिशन करत राहायची गरज नाही आहे. बघू शकता तुम्ही हा जो नंबर आहे 2,500 हा 1 ने काय आहे तर जास्त आहे. इथे जो दिला आहे नंबर 2,499 पेक्षा हा 1 ने जास्त आहे आणि हा जो आहे तो 1 ने काय कमी आहे म्हणजे दोघांचा पण सेमच आन्सर येणार ना. या ठिकाणी कोणता पर्याय बरोबर आहे तुमचा पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर आपण 4 नंबरचे एक्झाम्पल बघू. सो इथे आपण 4 नंबरचं झालं हाय नंबरचं. What is the sum of the smallest 4-digit even number and the greatest 4-digit odd number? पहिल्या या ठिकाणी आपण फक्त मी शॉर्ट मध्ये लिहिते स्मॉलेस्ट 4-digit इवन नंबर 4-digit इवन नंबर आपण नंतर याचा आन्सर लिहू. दुसरं काय सांगितलंय बघा आणि ग्रेटेस्ट 4-digit ऑड नंबर ग्रेटेस्ट 4-digit ऑड नंबर. पहिले हे नंबर तुम्हाला ओळखता आले पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं सम करायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की स्मॉलेस्ट 4-digit इवन नंबर कोणता आहे तर 1,000 आहे. 1,000 हे पहिलं कळायला हवं आणि ग्रेटेस्ट 4-digit ऑड नंबर हवा म्हणजे तो कोणता आहे तर 9,999. आपल्याला हे दोन्ही पण नंबर भेटले. स्मॉलेस्ट 4-digit इवन नंबर कोणता आहे तर 1,000 आणि ग्रेटेस्ट 4-digit ऑड नंबर कोणता आहे तर 9,999. आता याचा आपण सम करू म्हणजे ॲडिशन करू 1,000 प्लस 9,999
9 प्लस 1 10, 10,999. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 तुमचा काय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे आपण या एक्झरसाइजमधली हा एक्झाम्पल सॉल्व्ह केली. बाकीची जी राहिलेली एक्झाम्पल आहे ती आपण उद्याच्या भागात सॉल्व्ह करू. आणि हे जे काय आता मी शिकवलं त्याचं तुम्ही घरी रिव्हिजन करायचं आहे, कारण ॲडिशन हा तसा सोपा प्रॅक्टिस सेट आहे. तो जर तुम्ही त्याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचं आहे. धन्यवाद. आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका.